हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SSP शेलकेसर फिजिक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर का या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर LSS करायला विसरू नका. LSS म्हणजेच काय? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला पण विसरू नका. तर आज या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी डिस्कस करणार आहे की जो तुम्हाला JEE आणि नीटमध्ये MCQ सॉल्व करण्यासाठी यूज होणार. म्हणजे एक ट्रिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार किंवा एक इझिएस्ट मेथड डिस्कस करणार. कशाशी रिलेटेड? टू फाइंड अँटीलॉग विदाउट यूजिंग लॉग टेबल बुक. लॉग टेबलचं जे बुक आहे ते यूज न करता अँटीलॉग कसा डिटरमाइन करायचा आहे हे आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर मग बघा, याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी लॉगॅरिथम्स रिलेटेड काही बेसिक पॉईंट जे आहे ते माहिती पाहिजे. ते ऑलरेडी आपण डिस्कस केले अगोदरच्या लेक्चरमध्ये. लॉगॅरिथम्स रिलेटेड 3 थेरम डिस्कस केलेले होते आणि ते तुम्हाला माहिती आहे. ओके, तर कोणकोणते थेरम होते बघा, काय काय पॉईंट्स तुम्हाला अगोदर लक्षात ठेवायचे ते मी या ठिकाणी डिस्कस करणार आणि मग काही एक्झाम्पलनुसार तुम्हाला सांगणार की अँटीलॉग कसा डिटरमाइन करायचा आहे, पॉझिटिव्ह नंबरचा कसा डिटरमाइन करायचा आहे, निगेटिव्ह नंबरचा कसा डिटरमाइन करायचा आहे. ओके, चला तर मग आपण फर्स्ट या ठिकाणी जो थेरम घेतला होता तो थेरम कोणता होता? लॉग ऑफ A into B इक्वल टू लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ B. बेस जो आहे तो आपण या ठिकाणी कन्सिडर केला होता x. ओके, म्हणजेच मल्टिप्लिकेशन इज रिप्लेस बाय ॲडिशन. सेकंड थेरम आपण कोणता डिस्कस केला होता बघा? लॉग ऑफ A बाय B इक्वल टू, डिव्हिजनला आपण कशाने रिप्लेस करतोय? सबट्रॅक्शननं. म्हणजेच इथे लॉग ऑफ A मायनस लॉग ऑफ B हा आपण डिस्कस केला होता सेकंड थेरम. त्याच्यानंतर थर्ड थेरम, इट इज रिलेटेड विथ पॉवर अँड रूट्स. हा थेरम खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. थर्ड थेरम कोणता बघा? लॉग ऑफ A टू दी पॉवर M इक्वल टू आपल्याला काय मिळालं होतं? M टाइम्स लॉग ऑफ A हा मिळाला होता आपल्याला थर्ड थेरम. हे 3 थेरम तर तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. परत कोणकोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे? त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट एक परत लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे कोणता? तो पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. जर का लॉगॅरिथमचा बेस त्या ठिकाणी ई असेल, एक्सपोनेन्शियल असेल, तर त्याला आपण काय म्हटलं होतं? नॅचरल लॉग म्हटलं होतं. आणि त्याला आपण कॉमन लॉगमध्ये कन्वर्ट करतोय म्हणजे बेस 10 मध्ये, तर तेव्हा कितीनं मल्टिप्लाय करतोय? 2.303. म्हणून हा पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणता? लॉग टू द बेस ई ऑफ A म्हणजे कोणताही नंबर आपण या ठिकाणी घेतलाय तर याचं कन्वर्जन जेव्हा आपण बेस 10 मध्ये करणार तर कितीनं मल्टिप्लाय करतोय? 2.303 इंटू लॉग ऑफ A, पण बेस या ठिकाणी काय असणार? 10. तर हा पॉईंट पण या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा परत एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. कोणता बघा? लॉग टू द बेस ई ऑफ ई. म्हणजेच इथे जो बेस आहे त्याच नंबरचा जर का आपण लॉग बघत असेल तर तो नेहमी त्या ठिकाणी असतो युनिटी. दॅट इज 1. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जी आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. परत असंही तुम्ही लक्षात ठेवू शकताय बघा, लॉग टू द बेस 10 ऑफ 10 हे इक्वल टू परत काय असणार? युनिटी. म्हणजे कोणत्याही नंबरचा तुम्ही लॉग बघत असेल आणि बेस जर का तोच नंबर असेल तर तेव्हा त्या नंबरचा लॉग जो आहे हा नेहमी काय असेल? 1 असेल. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. मग ते कोणत्याही नंबरशी रिलेटेड ॲप्लिकेबल असेल. तर हे 6 पॉईंट जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आता याच्यामध्येच परत एक इम्पॉर्टंट ट्रिक्स जे आहे
ती या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणती बघा, काही नंबरशी रिलेटेड लॉग जे आहे हे कसे लक्षात ठेवायचे, काही नंबरशी रिलेटेड लॉग जे आहे ते कसे लक्षात ठेवायचे 1 to 10. कारण मॅक्झिमम MCQ सॉल्व करताना तुम्हाला त्या ठिकाणी लॉगशी रिलेटेड जो विचार होतोय तो 1 to 10च विचार होतोय. कसा बघा, याच्यामध्ये फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॉग ऑफ 1 इक्वल टू, सर्वांचे बेस जे आहे हे मी 10च या ठिकाणी कन्सिडर करणार. सर्वांचे बेस का आहे 10. लॉग ऑफ 1, त्याच्यानंतर सेकंड लॉग ऑफ 2, थर्ड लॉग ऑफ 3, नंबर 4 लॉग ऑफ 4. ओके, त्याच्यानंतर लॉग 5, त्याच्यानंतर लॉग 6, त्याच्यानंतर लॉग 7, त्याच्यानंतर लॉग 8, त्याच्यानंतर लॉग 9 आणि लास्ट लॉग ऑफ 10. तर याच्याशी रिलेटेड लॉग जो आहे तो कसा लक्षात ठेवायचा आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. लॉग ऑफ 1 जो आहे तो असतोय 0. लॉग ऑफ 1 काय असतोय 0 आणि लॉग ऑफ 10 जो आहे तो असतोय 1. म्हणजे ही व्हॅल्यू 0 to 1 जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळणार. 1 to 10चा जो लॉग आहे तो कसा असणार 0 to 1 असेल. ओके, त्याच्यानंतर आता बघा लॉग 2 ची व्हॅल्यू काय असते, लॉग 2 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 0.3. लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे 0.3. हे नियरली इक्वल टू व्हॅल्यू घेतो आपण, कारण MCQ सॉल्व करताना आपल्याला त्या ठिकाणी नियरली ऑप्शन जे आहे ते मॅच करावं लागतंय. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 0.3010. 0.3010 तुम्ही लॉग टेबलमध्ये बघू शकता. आलं का लक्षात. पण मी याच्यास रिलेटेड नंबर ऑफ कॅल्क्युलेशन करून बघितले. ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जरी आपण त्या ठिकाणी घेतली नियरली इक्वल टू व्हॅल्यू, तरी पण याच्यास रिलेटेड MCQ जे आहे ते आपले सॉल्व होत आहेत. म्हणून मी ट्राय करून बघितलं आहे, तर तुम्ही फक्त याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता बघा लॉग 2 जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं किती 0.3. याच्यावरूनच आपण या ठिकाणी लॉग 4 डिटरमाइन करू शकतोय. कसं डिटरमाइन करणार व्यवस्थित लक्षात घ्या. लॉग 4 जे आहे कसं डिटरमाइन करायचं त्याला मी इथे नोट करतोय, व्यवस्थित लक्षात घ्या. कसं लॉग ऑफ 4 जे आहे याला मी असं नोट करू शकतोय काय बघा, लॉग ऑफ 2 स्क्वेअर. लॉग ऑफ काय असणार 2 स्क्वेअर. मग आता इथे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, याला आपण या ठिकाणी सॉल्व करू शकतोय थर्ड थेरम वरून. म्हणजे हा जो या ठिकाणी थेरम आहे हा जर का आपण या ठिकाणी यूज केला तर याच्यावरून आपल्याला या ठिकाणी लॉग 4 ची व्हॅल्यू डायरेक्टली मिळणार. कसं बघा, इथे पॉवर जो आहे याला जर का आपण रिप्लेस केलं तर ते या ठिकाणी काय येणार बघा, याला समोर घेतलं तर काय येणार 2 into log of 2. म्हणजेच बघा 2 into log of 2 बरोबर. आणि log 2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती 0.3. म्हणजे इथे व्हॅल्यू जर का टाकली 0.3 into 2 तर किती येणार 0.6. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवू शकताय 0.6. याच्यावरून आपण ही डिटरमाइन केली. तसेच या ठिकाणी बघा लॉग ऑफ 8 जे आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकताय. लॉग ऑफ 8 कसं बघा, इथे लॉग ऑफ 8 ला आपण असं नोट करू शकतोय. कसं नोट करणार बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. मी इथे नोट करतोय लॉग ऑफ 8 जे आहे याला मी असं नोट करू शकतोय लॉग ऑफ 2 क्यूब बरोबर. मग याला जर का आपण समोर घेतलं तर 3 into log of 2 आणि log of 2 ची व्हॅल्यू आहे 0.3. म्हणजेच हे या ठिकाणी किती येणार 0.9. log of 8 किती असेल 0.9. कळलं सर्वांना कसं व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवता यायचं. फक्त log 2 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. ओके, म्हणजेच इथे
याची व्हॅल्यू आपल्याला लॉग ऑफ 8 जे आहे त्याची व्हॅल्यू किती असणार 0.9. किती असणार 0.9. ओके, ह्या व्हॅल्यू आपण आता नोट केल्या. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे रिमेनिंग ह्या कशा लक्षात ठेवायच्या व्यवस्थित बघा. लॉग ऑफ 3 जे आहे ती या दोघांच्या मधली व्हॅल्यू म्हणजेच कोणती बघा ती आहे 0.47. किती आहे 0.47. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी किती आहे 0.4771. पण नियरली इक्वल टू व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लॉग ऑफ 3 किती आहे 0.47. त्याच्यानंतर इथे व्यवस्थित लक्षात घ्या लॉग 5. लॉग 5 जो आहे तो आहे 0.7 म्हणजे 0.6 नंतरची व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्ट तुम्हाला लक्षात येणार 0.7. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 0.6990. 0.6990 पण त्याला नियरली इक्वल टू मी या ठिकाणी घेतलंय 0.7. ओके, तर हे 0.7 आपण या ठिकाणी नोट केलंय. आता लॉग 6 कसा लक्षात ठेवायचा आहे याच्यावरूनच लॉग 6 लक्षात ठेवायचा आहे. लॉग 6 ची व्हॅल्यू 0.77. लॉग 6 ची व्हॅल्यू जी आहे ती किती 0.77. याच्यानंतर परत एक 7 फक्त त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर लॉग 7 जो आहे तो या ठिकाणी काय आहे हा व्यवस्थित लक्षात घ्या. लॉग 7 जो आहे तो आहे 0.85. किती आहे 0.85. आणि लॉग 9 जो आहे ती या दोघांच्या मधली व्हॅल्यू ती किती 0.95. म्हणजे लॉग 7 पासून इथे 0.5चा या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ओके, अशाप्रमाणे ह्या व्हॅल्यू ज्या आहे ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर या जर का तुम्हाला व्हॅल्यू माहिती असेल तर याच्यावरून तुम्ही अँटीलॉग जो आहे हे एका चुटकीमध्ये त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकता. कसं बघा व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यासाठी मी हे एक एक्झाम्पल जे आहे हे या ठिकाणी डिस्कस करतो. कोणतं बघा फर्स्ट एक्झाम्पल कोणत्याही एका नंबरचा आपल्याला अँटीलॉग डिटरमाइन करायचा आहे. तर बघा अँटीलॉग ऑफ कोणताही एक नंबर घ्या. अँटीलॉग ऑफ मी या ठिकाणी घेतोय 5.6 इक्वल टू या नंबरचा अँटीलॉग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर बघा हा जो नंबर आहे या नंबरला आपण असं नोट करू शकतोय. कसं बघा व्यवस्थित लक्षात घ्या. अँटीलॉग ब्रॅकेटमध्ये 5.6 जे आहे याला मी असं नोट करू शकतोय 5 प्लस 0.6. याला काय नोट केलंय 5 प्लस 0.6. आता बघा याला परत या ठिकाणी सिम्प्लिफाय करतोय. कसं बघा हे जे 5 आहे आणि 0.6 आहे याला आपण रिप्लेस करणार लॉगच्या फॉर्ममध्ये. कसं बघा इथे हा अँटीलॉग जो आहे हा या ठिकाणी काय असणार बघा अँटीलॉग ऑफ 5 ला मी असं नोट करू शकतोय लॉग ऑफ 10 टू दी पॉवर 5. बघा परत हीच प्रॉपर्टी मी या ठिकाणी यूज केली आहे. कसं बघा 10 टू पॉवर 5 जर का म्हटलं तर समोर जर का आणलं आपण या ठिकाणी 5 ला तर 5 इंटू लॉग ऑफ 10 आणि लॉग ऑफ 10 ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी कसं मिळणार 5च मिळणार. 5 समोर घेतला तर 5 इंटू लॉग ऑफ काय येणार 10 आणि लॉग 10 ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे ते 5च असेल. म्हणून 5 ला आपण असं नोट करू शकतोय लॉग ऑफ 10 टू पॉवर 5. त्याच्यानंतर प्लस 0.6 म्हणजे कोणाची व्हॅल्यू बघा याच्यामध्ये 0.6 जी आहे ती या ठिकाणी लॉग 4 ची व्हॅल्यू आहे म्हणजे मी याला नोट करतोय लॉग ऑफ 4. 0.6 कोणाची व्हॅल्यू आहे लॉग ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे बरोबर. मग आता इथे बघा हे जे या ठिकाणी प्लस आहे तर याच्यासाठी आपण हा फर्स्ट थेरम आपला यूज करू शकता. मल्टिप्लिकेशन इज रिप्लेस बाय ॲडिशन. तर इथे ही जी ॲडिशन आहे या ॲडिशनलाच आपण रिप्लेस करू शकतोय मल्टिप्लिकेशननं.
म्हणजे मी याला असं नोट करू शकतोय व्यवस्थित बघा, अँटीलॉग ऑफ, याला असं नोट करू शकतो आपण लॉग ऑफ a इंटू बी म्हणजे 4 इंटू 10⁵. बरोबर, कळलं सर्वांना कसं नोट केलंय? आता व्यवस्थित बघा, लॉग आणि अँटीलॉग हे दोन्ही एकमेकाची इफेक्ट कॅन्सल करतायत, म्हणून हा लॉग या अँटीलॉग सोबत कॅन्सल झाला तर आपल्याला या ठिकाणी जे आन्सर आहे ते किती मिळणार? 4 इंटू 10⁵. हे असेल आपलं या ठिकाणी आन्सर. म्हणजेच इथे ही जी व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला मिळणार अँटीलॉग ऑफ 5.6 हा किती असेल? 4 इंटू 10⁵. हे असेल तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर. कळलं सर्वांना कसं आपण याला या ठिकाणी डिटरमाइन केलंय? फक्त इथली स्टेप व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की याला आपण कसं सिम्प्लिफाय केलंय आणि त्याच्यासाठी ह्या 10 व्हॅल्यू ज्या आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. कळलं सर्वांना हा पॉईंट? तर मग याच्याशी रिलेटेड सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या आणि मग याच्याशी रिलेटेड निगेटिव्ह नंबरचा लॉग कसा डिटरमाइन करायचा आहे हे पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. तर आता स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी घेऊया निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसा डिटरमाइन करायचा आहे. ओके, अगोदर आपण बघितलं पॉझिटिव्ह नंबरचा कसा डिटरमाइन करायचा आहे. ओके, तर आता निगेटिव्ह नंबर बघा, समजा हे एक एक्झाम्पल मी इथे कन्सिडर करतोय. कोणतं बघा? अँटीलॉग ऑफ -4.7. अँटीलॉग ऑफ -4.7. आता याचा आपल्याला अँटीलॉग जो आहे तो डिटरमाइन करायचा आहे. कसा डिटरमाइन करणार? व्यवस्थित लक्षात घ्या. याला कसं सॉल्व करायचं आहे बघा. अँटीलॉग ऑफ -4.7 जे आहे याला कसं सिम्प्लिफाय करायचं बघा. याच्यापेक्षा ग्रेटर नंबर जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. आता याच्यापेक्षा ग्रेटर नंबर म्हणजे कोणता असणार? 5. म्हणजेच इथे मी या ठिकाणी असं नोट करू शकतो याला -5 प्लस याच्यामध्ये किती ॲड करावं लागेल की जेणेकरून इथे आन्सर जे आहे हे आपलं -4.7 येणार. तर इथे आपल्याला ॲड करावं लागेल 0.3. बरोबर, म्हणजे बघा -5 प्लस 0.3 म्हणजेच इथे किती येणार? -4.7. म्हणून जेव्हा पण निगेटिव्ह नंबरशी रिलेटेड तुम्ही अँटीलॉग डिटरमाइन करणार तर याच्या समोरचा नंबर त्या ठिकाणी नेहमी घ्यायचा आहे. कळलं का सर्वांना हा पॉईंट? ही टेक्निक जी आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आता याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. बघा, याला मी असं नोट करू शकतोय कसं? अँटीलॉग ऑफ -5 ला आपल्याला या ठिकाणी असं नोट करता येईल लॉग ऑफ 10⁻⁻5. लॉग ऑफ 10⁻⁻5. परत हाच थेरम. या थेरमनुसार बघा पॉवर समोर घेतला तर इंटू लॉग ऑफ दॅट नंबर. म्हणजेच इथे बघा हा पॉवर समोर आला तर -5 इंटू लॉग ऑफ 10 आणि लॉग 10 ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे हे -5 असेल. बरोबर, प्लस इथे बघा 0.3. 0.3 कोणाची व्हॅल्यू आहे? लॉग 2 ची व्हॅल्यू. म्हणजे याला तुम्ही इथे नोट करू शकताय लॉग 2. बरोबर आहे. आता परत या ठिकाणी आपला फर्स्ट थेरम, ही जी ॲडिशन आहे याला आपण रिप्लेस करू शकतोय मल्टिप्लिकेशननं. म्हणजेच इथे याला आपण असं नोट करू शकतोय अँटीलॉग ऑफ इथे लॉग ऑफ काय येणार? 2 इंटू 10⁻⁻5. बरोबर, या दोन्ही नंबरचा या ठिकाणी काय घेतला आपण? प्रोडक्ट घेतला. बरोबर, फर्स्ट थेरमनुसार. मग बघा हा अँटीलॉग या लॉगला काय करणार? कॅन्सल करेल. तर तुमचं जे आन्सर असेल ते आपल्याला काय मिळणार? अँटीलॉग ऑफ -4.7 इक्वल टू किती असणार? 2 इंटू 10⁻⁻5. हे असेल तुमची या ठिकाणी आन्सर.
ओके, तर असं कोणतंही एक्झाम्पल घेऊन तुम्ही याला सॉल्व करू शकता, बरोबर. तर त्याच्यासाठी व्यवस्थित या ठिकाणी हे पॉईंट्स जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर हे 6 पॉईंट आणि त्याच्यानंतर हे या ठिकाणी व्हॅल्यूज जे आहे ह्या लक्षात ठेवायच्या आहे. कशा लक्षात ठेवायच्या आहे याची टेक्निक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे. कशी लक्षात ठेवायची आहे व्हॅल्यू. ओके, कारण ही log of 1 to log of 10 म्हणजेच 0 to 1 या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, सर्वांना ही जर का ट्रिक्स आवडली असेल तर सर्वांनी लाईक शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू. या ठिकाणी आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवर अँड रूट्स विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल कसं करायचं आहे हे आपण डिस्कस करूया. ओके, बाय.